हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्यासोबत कसा स्कॅम झालेला आहे. आय डोंट नो इफ इट्स अ स्कॅम और माझी चूक आहे. आपण बघूया ते. सो मी हा व्हिडिओ बनवायचा ठरवला बिकॉज या प्रोडक्ट रिलेटेड मी अजून एक व्हिडिओ बनवला होता अँड त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं की हाऊ आय वॉज कलरिंग माय हेअर ॲट होम. सो त्याच्यानंतर नाव आय थिंक 2 to 3 months झाले आणि आता हा गुड टाइम आहे टू रिव्ह्यू दॅट प्रोडक्ट बिकॉज कोणताही हेअर कलर केला या फिर हेअर प्रोडक्ट यूज केला तो आपण इन्स्टंटली रिव्ह्यू नाही देऊ शकत. सो इट हॅज बिन अराउंड 2.5 months की मी पॅराडाईज हेअर कलर यूज केला आहे आणि हा फायनल लुक आहे. आणि का मला त्या कलरमुळे हेअरकट करावं लागलं, माझ्या केसांची दशा ही कशी झाली, हे असे केस तुटायला का लागले मधून मधून, मला परत डॉक्टर पत्रासचं एवढा मोठा पॅक प्रोटीनचा का घ्यावा लागला, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करेन. सो लेट्स डाइव्ह इनटू इट. केस सो मी रिसेंटली मी माझे स्वतःचे केस घरी कट केले. आता बाय द वे मी तुम्हाला हे एंडमध्ये दाखवेन की आता काय दशा आहे माझ्या केसांची. बट येस, मी सगळं तुम्हाला स्टोरी सांगेन. तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये बघू शकतात बिकॉज मला थोडीशी सवय आहे हळू बोलायची आणि मी थोडी अटकते. सो तुम्ही फास्ट फॉरवर्ड करू शकता. हा हेअर कलर आहे जो मला इंस्टाग्रामच्या प्रमोशनसाठी मिळालेला आणि मी खरं सांगेन की हा प्रोडक्ट मी मला समोरून रीच आउट नाही केलेलं. मी या ब्रँडला मेसेज केलेला बिकॉज मला खूप टाईमपासून हेअर कलर चेंज करायचा होता. सो इट वॉज माय डिसिजन आणि म्हणून मी विचार केला की मी ब्रँडला रीच आउट करते. आणि त्या टाईमला मी खूप बार्टर कोलॅप्स करत होती. सो आय थॉट की लेट्स गिव्ह इट अ शॉट. आपण या ब्रँडला मेसेज करू की असं असं मी करणार आहे, तर तुम्ही प्रोडक्ट सेंड कराल का. आणि मी खूप ठिकाणी ह्याचे रिव्ह्यूज बघितले होते अँड मला जेन्युइन वाटलेले आणि खूप चांगले रिव्ह्यूज होते. आणि सगळ्या रिव्ह्यूजमध्ये एक हे सतत मी बघितलं ते जे होतं की दिस इज अ हेअर टिंट, इट्स नॉट अ कलर. सो हे ह्यांच्या बॉक्सवरती पण लिहिलंय की 15 to 20 वॉशेस इथे लिहिलेलं आहे. सो आय वॉज लाईक की ओके, हा टेम्पररी कलर आहे आणि हा 15 to 20 वॉशेस नंतर जाणार. हा अख्खा बॉक्स माझा हा नवीन बॉक्स आहे जो मी यूज केला नाही अँड थँक गॉड. फर्स्ट मी तुम्हाला सांगते की माझे कलरसोबत एक्सपिरियन्स कसे आहेत. सो नॅचरली माझ्या केसांचे जे एक एक स्ट्रँड आहे ना ती खूप पातळ आहे. भरपूर लोकांचे केस असे जाड असतात आणि एक केस आहे ना तो पण जाड असतो. तसं माझं नाही, माझे केस पातळ आहेत. व्हॉल्यूम आहे बट पातळ आहेत, एक एक स्ट्रँड पातळ आहे. सो त्याच्यामुळे मी कधीही जेव्हा पण मी मेन्शन करते की मी जास्त हीट लावायला घाबरते या फिर ब्लो ड्राय करायला घाबरते, ते यासाठी कारण की माझे केस एवढी हीट और एवढं केमिकल लगेचच सहन नाही करू शकत कारण पातळ असल्यामुळे. त्याच्यामुळेच मी जास्त ब्लो ड्राय और स्ट्रेटनिंग और कर्लिंग हीट वगैरे अवॉइड करते. ह्याच्यामुळे मी कलरिंग पासून पण थोडी लांब राहते बिकॉज फर्स्ट टाइम जेव्हा मी केलेलं तेव्हा माझे केस ना नॅचरली असे ग्लॉसी आहेत. ग्लॉसी असं नाही म्हणता येणार बट सिल्की आहे. फर्स्ट टाइम जेव्हा हेअर कलर केलेलं तेव्हा पण मी खूप असं ड्रायनेस फील केलेलं अँड आय हॅव मेड अप माय माइंड हा कलर करताना पण की केस कुठेतरी ड्राय होणार आहेत अँड आय वॉज ओके बिकॉज मला स्वतःहून करायचा होता कलर केस. सॉरी, माझं मराठी ग्रामर पण थोडं वीक आहे. करायचे होते केस कलर. सो मी माइंड बनवलेलं आणि मी व्हिडिओमध्ये पण मेन्शन केलेलं की कलर करतोय तर केस ड्राय होणारच. बट या टाइमला गडबड वाटली माहितीये की आता 2 to 3 months झाले, 15 to 20 वॉशेस काय. माझे हे केस ऑइली असल्यामुळे मला एव्हरी 2 to 1.5 डेनी मला केस धुवावेच लागतात. सो 15 to 20 वॉशेस तर माझे 1 महिन्यातच होऊन जातात, 1.5 monthमध्ये. बट अजून तर केसाचा कलर तसाचा तसा आहे जसा डे 1ला होता. डे 1ला थोडा जास्त दिसत असेल, आता थोडा कमी आहे बट स्टील दिसतोय. सो कलर फेड ऑफ नाही झालेला आहे. ह्याच्यामध्ये लिहिलंय नो ब्लीच. आता ब्लीच नाही आहे तरी पण तो कलर माझ्या केसांवरती दिसतोय कसा आय डोंट नो. मे बी ब्लीच करायची गरज पडणार नाही कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी ब्लीच आहे की काय आय डोंट नो. बट काहीतरी असं आहे ज्याने केसाचा कलर माझा अजून गेलेला नाही आहे इवन आफ्टर 20, 30, 40, 50 वॉशेस. नेक्स्ट की कलर केल्यानंतर 1 month माझे केस खूप छान वाटत होते, खूप ग्लॉसी, काही डॅमेज नाही, काही ड्रायनेस नाही, काही नाही. बट आफ्टर सम टाइम आणि मी मुद्दामून माझा हेअरकट केला नव्हता. मी कधी पण ना थोडी भीती आहे ना मनामध्ये की माझे केस ड्राय होणारच आहेत म्हणून मी हेअरकट
कलरिंगच्या नंतर करायला ठेवलेलं. सो लकीली आफ्टर 1.5 मंथ जेव्हा माझी ग्रोथ झालेली, मला स्प्लिट एंड्स दिसत होते आणि मी म्हणजे बोलतात ना असं कोंब करताना ना खाली आता आपण कोंब अशी जाईल ना, तर इथे खाली गुंता व्हायचा. तर जेव्हा इकडे गुंता व्हायला जातो ना, ते का होतं, बिकॉज आपले केस ना खालून ड्राय असतात, त्याच्यामुळे तो गुंता होतो. सो मला ते जाणवायला लागलं, म्हणून मग मी डिसाईड केलं की मी हेअर कट करेन आणि मी हेअर कटचा पण व्हिडिओ अपलोड केलेला. सो मी हेअर कट केला आणि सिन्स मी केसांचा कलर थोडा वरपर्यंत आलेली, म्हणून तो कलर अजूनही दिसत होता. बट सो फार मला काही असं वाटत नव्हतं. बट देन एक दिवस या सगळ्या व्लॉगिंग आणि ऑफिस या सगळ्या चक्करमध्ये, कामाच्या चक्करमध्ये मी कधी केसांकडे नीट लक्षच दिलं नाही आणि मला थोडेसे ड्राय वाटत होते, म्हणून मी जरा रिसर्च करत होते. याचमुळे मी हे सगळं स्टार्ट केलं आणि त्याच्यामुळेच मला तो फ्रिज कंट्रोलवाला लिव्ह इन कंडिशनर सापडला अँड दॅट इज नाईस. सो तो प्रोडक्ट यूज केला मी, दॅट वॉज गुड. बट त्याच्यानंतर पण माझे केस ना आफ्टर हेअरकट मला भरपूर स्प्लिट एंड्स दिसत होते, भरपूर ब्रेकेजेस. म्हणजे असे ना एक केस आहे ना, तर मध्येच मला असं व्हाईट डॉट दिसायचा आणि बघायचा व्हाईट डॉट काय, आणि त्याला थोडंसं जरी असं खेचलं ना तर तुटून जायचं, मधून केस लाईक लिटरली तुटून जात होता. आणि मग मला टेन्शन आलं, बिकॉज मला असं खूप थोडेसे जरी स्प्लिटन्स दिसले ना मला केसांमध्ये, की मला असं हे होतं की मला कट करायचं. आणि मी जेव्हा केस विंचरायची ना, तर तेव्हा इथून हेअरफॉल नव्हता होत, इथून मधून तुटत होते केस. अँड आय वॉज लाईक की अरे यार, मी हेअर कट केला तरी सुद्धा म्हणजे स्प्लिटन्स नाही गेले, बिकॉज मी मुर्खासारखं काय केलं, मी ट्रिम केलं आणि त्याच्यावरती हेअर कट केला. सो माझे जे खालचे जे केस होते बेसचे ते तसेच होते. आणि नेहमी ना आपले केस खालूनच ड्राय व्हायला लागतात, खालूनच डॅमेज व्हायला लागतात. सो जास्त लेंथ कमी केली नव्हती. जे ओव्हरऑल केस ग्लॉसी वाटत होते, पण हे जे मागचे जे केस आहेत ना, ते स्पेशली हा वाला पोर्शन ते खूप ड्राय आणि खूप डेड वाटायला लागलेले. अँड आय वॉज लाईक की जर मी आता ह्याला वाढून दिलं तर मला खूप शॉर्ट करावे लागतील केस. सो मी परत हेअरकट करायला जाते. बट मग असं होतं की मला परत हेअरकट नाही करायचं, बिकॉज मला लॉंग केस आवडतात. मग मी डिसाईड केलं की मी डॉक्टर बत्राचं ते हे प्रोटीन पावडर ऑर्डर करेन. हे स्पॉन्सर नाही आहे आणि डॉक्टर बत्राने मला कधी स्पॉन्सर केलं नाही. मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला नेहमी सांगते, बिकॉज तुम्हाला मी त्या हेअरफॉलवाल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती सिव्हिअर हेअरफॉल होता मला तेव्हा, आणि याच प्रोटीन पावडरने मला हेल्प केलेलं, म्हणून मी करते. बट जर तुम्ही करत असाल तर प्लीज तुम्ही तुमची रिसर्च करा. हे मला डॉक्टरने रेकमेंड केलं होतं, म्हणून मी डोळे बंद करून ह्याच्यावरती रिलाय करते. प्लस मी ह्याला 1.5 इयर यूज केलं आणि मला काही साईड इफेक्ट झाले नाही, मला त्याचे बेनिफिट्स खूप चांगले झाले, म्हणून मी यूज करते. बट जर तुम्ही करत असाल तर थोडं तुमची पण रिसर्च करा, आणि जर करत असाल तर पहिले छोटं पॅकेटपासून ट्राय करा. ओके, सो लेट्स कीप दॅट अपार्ट. तर येस, मग मी ते प्रोटीन पावडर यूज करायला लागली, बिकॉज त्याच्यामध्ये त्या प्रोटीनने आपल्या केसांमध्ये थोडी जान येते. असा इथून काही हेअरफॉल होत नव्हता. लकीली मी पूर्ण रूट्सपासून केसांना कलर नाही केलेलं. मी प्रोटीन पावडर वगैरे घ्यायला लागले सो दॅट माझे केस थोडे स्ट्रॉंग होतील, थोडे स्प्लिटन्स नाही होणार. आणि एक दिवस मी परत बघायला गेली तर मला ते बघवलं नाही. लिटरली मी केसांवरनं असं हात फिरवायची ना, तर मला माझ्या डेस्कवरती असे तुटलेले केस दिसत होते. मी फोटो पॉपअप करेन. तर ते बघून मला असं झालं की इट्स हाय टाईम नाव. मग एक दिवस मी त्याच दिवशी घरी आली, मी केस धुतले, मी असं मिडल पार्टिशन केलं, त्याला पुढे घेतले आणि डायरेक्ट असं घेऊन इथून कट करून टाकले. आधीच्या व्हिडिओजमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर माझे इथपर्यंत केस होते असे, मी मजबूत म्हणजे एवढे कट केल्या. अँड लकीली ते सगळे बरोबर शेपमध्ये. पण तुम्हाला आता कळते माझे कधीच केस असे स्ट्रेट नसतात, म्हणजे असे व्ही असतात. तर आता हे असे स्ट्रेट आहे बिकॉज त्याला मी कट केले. माझा नेहमी हाच फंडा आहे की केसाची लेंथ कशीही असू दे, केस हेल्दी असले पाहिजे, स्प्लिटन्स फ्री असले पाहिजे. बिकॉज एकदा स्प्लिटन्स स्टार्ट झाले तर मग ते खूप जवळून कॅमेरामध्ये छान दिसतात, बट ते जवळून खूप ड्राय आणि डेड वाटतात. सो रिमेंबर, कधी पण तुमची लेंथ मेंटेन करायला नका बघू, नेहमी तुमचे केस हेल्दी आहेत ते बघा. सो मी तेच केलं. बट स्टील आत्ता पण ना हे जे आहेत ना केस, आत्ता माझे जर तुम्ही केस बघत असाल तर दिसतं तुम्हाला सगळ्या स्ट्रँड्स प्लेन आहेत, कुठेच स्प्लिटन्स नाही, काही नाही. कारण की जेवढे स्प्लिटन्स मला दिसत होते ना, मी सगळे कापले.
तुम्हाला यकीन नाही होणार, एका केसला 5-6 स्प्लिट एंड्स असे फुटत होते आणि हे मी कधीच बघितलं नव्हतं माझ्या केसांमध्ये. आणि फर्स्ट टाइम मी असं काहीतरी बघितलेलं आहे. आय वॉज लाईक की नाही, मी चूक केली, मी परत कधी कलर करणार नाही. ह्याच्या आधी मी सलॉनमध्ये जाऊन लॉरियलचे कलर केले होते आणि मला हे कधीच असं काही दिसलं नाही. ड्राय व्हायचे केस, बट त्याच्याने कसं ऑइलिंग आणि हे सगळं करून ते नीट व्हायचे. बट ह्याच्यामध्ये लिटरली डॅमेज व्हायला लागलेले माझे केस, तुटायला लागलेले आणि स्प्लिट एंड्स दिसत होते. आता आय डोंट नो की माझे केस तेवढं, बिकॉज माझ्याकडनं चूक झालेली की मी कलर 2 वेळा केलेला रिपीटेडली. बिकॉज फर्स्ट टाइम केला तर तो कलर आला नाही म्हणून मी सेकंड टाइम परत केला. म्हणून वाटतं माझ्या केसांनी तसं रिॲक्ट केलं. आय हॅव नो आयडिया. मी भरपूर रिव्ह्यूज बघितले, मुलींचे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत, बट माझं असा रिव्ह्यू आहे की मला नाही सूट केलं पॅराडाईजने. कलर वगैरे सगळं चांगलं आहे. वरती आता हे जे केस आहेत तुम्ही बघू शकतात, ग्लॉसी आहे, पण कलर दिसतोय अजून गेला नाहीये. तर आय डोंट नो त्यांनी त्या बॉक्सवरती का लिहिलंय की 15 to 20 वॉशेसच राहणार आहे हा कलर, बट माझा अजूनही आहे. माझा ॲक्च्युअल केसाचा कलर आणि ब्लॅक आहे आणि हा थोडा गोल्डनिश ब्राऊन आहे. सो ओव्हरऑल आता आय एम हॅपी की मी ते कट करून टाकलेत केस. थोडेफार इथे अजून पण ड्राय आहेत, ते मी मध्ये मध्ये आता वीकेंडला असं साईडने कट करेल. मी ते साईडने जास्त कट करत नाही, तर ते खूप तुटलेले केस दिसतात. बट म्हणून मग मी एकदाच असे पूर्ण करून टाकले की चल भाडवेगा. आता जर मी नेक्स्ट टाइम केस वाढतील आणि सलॉनमध्ये जाईल तेव्हा मी त्याला शेप वगैरे देईन. बट आता आय एम ओके. मागून पण मी यशला विचारलं, लेवलमध्ये होते केस, नाही तर मी त्याला बोलणार होते की लेवलमध्ये कर, बट घरच्याच कैचीने मी कापून टाकले. सो येस, त्याच्यामुळे मी विचार केला की हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ आलाच पाहिजे, नाहीतर मग म्हणजे तुम्हाला पण कळेल की कसं काय आहे ते. मे बी तुमचे केस जर तेवढं, आता माझ्या फ्रेंडनी पण हा कलर केलाय, तिचे केस माझ्याहून खूप बेटर आहेत, जाड आहेत. आय डोंट नो तिच्यावरती कसं रिॲक्ट झालंय काय झालंय, बट ती पण एकदा बोलली होती की तिचे केस खूप ड्राय झाले, जे तिचे कधी झाले नव्हते. तिचे माझ्याहून जास्त स्ट्रेट केस आहेत, बट असं आहे. सो आय थिंक पॅराडाईजने ना केस खूप ड्राय होत आहेत आफ्टर सम टाइम. स्टार्टिंगचे 2 months केस एकदम छान वाटत, एकदम ग्लॉसी, एकदम शायनी, नो स्प्लिट एंड्स काय नाही. बट हळूहळू ना स्प्लिट एंड्स पेक्षा जास्त ते ब्रेकेज दिसायला लागतात आणि मधूनच तुटायला लागतात केस, आणि ते खूप ट्रॉमेटायझिंग होतं माझ्यासाठी की हेअरफॉल कंट्रोल करू, मधून केस तुटतायत, त्याला काय करू. सो या, दॅट वॉज ऑल. तुम्ही पण तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा जर तुम्ही हा प्रोडक्ट यूज केला असेल. अँड आय डोंट नो वेदर माझ्या प्रोसेसमध्ये काही चूक झाली आहे, फिर माझे केस पातळ आहेत म्हणून एवढा डॅमेज झाला. नाव आय एम हॅपी हाऊ माय हेअर आर लुकिंग. तुम्हाला मागून पण जस्ट दाखवते की थोडे लेंथमध्ये आहेत आणि कलर कसा दिसतोय ते बघा. आय डोंट नो फोकस करेल की नाही. सो कलर अजूनही आहे, अजूनही गेला नाही. सो हा क्लिअरली टेंट नाही आहे आणि हा क्लिअरली ब्लीच तर होतच थोडंफार कुठेतरी, बिकॉज अजून कलर विजिबल आहे ब्रो. मी भरपूर टाइम बोलली आहे हा कलर विजिबल आहे, कलर विजिबल आहे, बट ठीक आहे, समजून घ्या. हा स्क्रिप्टेड, असं मी स्क्रिप्ट लिहून नाही बसलेली, मी जस्ट असं सांगत होती माझा एक्सपिरियन्स काय आहे. सो आता खूप झाली बघ. दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. मला खूप टाईमपासून हा फीडबॅक शेअर करायचा होता. डू लेट मी नो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे या प्रोडक्टचा पण. सो बाय बाय.